लिपिक संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आता लढा तीव्र झाला आहे। धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे गेल्या 13 दिवसांपासून शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी असहकार आंदोलन करत आहेत। प्रशासनातील सर्वच 426 विभागांतील लिपिक संवर्गावर चौथ्या वेतन आयोगापासून अन्याय होत असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे। याच अन्यायाचा पाढा वाचण्यासाठी जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना सरसावली आहे। कळंब पंचायत समिती कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय कामावर बहिष्कार टाकत असहकार आंदोलन पुकारले आहे। चौथ्या वेतन आयोगापासून रखडलेली सुधारित वेतन श्रेणी तात्काळ लागू करावी आणि 2005 पूर्वी अनुकंपा प्रतीक्षा सूचीवर असलेल्या उमेदवारांना जुनी पेन्शन द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत। काय मागण्या आहेत आणि कशासाठी तुमचं उपोषण? आमच्या अशा मागण्या आहेत की 16 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत आमचं बेमुदत असहकार आंदोलन सुरू आहे आणि तसेच आमचं 23 तारखेपासून आज तागायत आमचं काम बंद आंदोलन आम्ही सुरू केलं आहे। आमच्या कुठल्याही ह्याच्यासाठी आम्हाला सरकारने कुठलीही दखल दिली नाही। आमच्या मागण्या अशा आहेत की वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे, पदोन्नतीचा स्तर आमच्या पदामधला कमी झाला पाहिजे। वेतन त्रुटी म्हणजे चौथ्या वेतन आयोगापासून जे आमच्या बरोबर असणारे शिक्षक असतील, ग्रामसेवक असतील, तसेच तलाठी असतील, इतर संवर्गातल्या कर्मचाऱ्यांच्या पगारी किंवा त्यांचा आमच्या बरोबरचे सगळे पदाचं स्केल आमच्या सोबत होता आणि ते आत्ता 5व्या 6व्या 7व्या आयोगामध्ये ते आमच्या पुढे गेलेले आहेत। तसेच आमच्या पदोन्नतीचा स्तर कमी करून सरकारने आम्हाला जशाच तशी जुनी पेन्शन लागू करावी ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। तुमचं हे उपोषण सुरू आहे, अद्यापपर्यंत शासनाने कुठल्या पद्धतीची दखल घेतली आहे का? तुमच्या पद्धतीचं आश्वासन दिलंय का? हे किती दिवस पुढे चालू राहणार आहे? काय एकंदरीत दिशा असणार? जय महाराष्ट्र संघटनेतर्फे दिनांक 14 व 15 ऑक्टोबर 2025 रोजी आझाद मैदान मुंबई येथे आमच्या मागण्यासंदर्भात आम्ही उपोषण केलेलं आहे। त्यानंतर दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशन यामध्ये नागपूर येथे मोर्चा काढला, परंतु आमची शासनानं कुठलीही दखल मागण्याची घेतलेली नाही। त्यामुळे दिनांक 16/2/26 पासून असहकार आंदोलन आम्ही 20 तारखेपर्यंत केलं, परंतु त्या मागण्यासंदर्भात शासनाने कुठलीही दखल न घेतल्यामुळे दिनांक 23 पासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। पुढील भूमिका काय असणार? जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असं चालू राहील।